नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. सोलापूरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून रंगलेली बंडखोरी शरद पवारांच्या एका भेटीनं आता शांत झाली आहे. जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलेले बळीराम साठे अखेर माघारलेत. दिनांक 19 जून रोजी बळीराम साठे यांनी बारामतीच्या गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या सोबतच राहण्याचा निर्धार पुन्हा स्पष्ट केला. शरद पवारांनी भेटीनंतर स्पष्टपणे सांगितलं की बळीराम साठे यांनी मला आजवर खंबीर साथ दिली आहे. यापुढेही सोलापूरच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असेल. आणि मग साठेंनीही स्पष्ट केले की पक्ष सोडण्याचा निर्णय मी मागे घेतो. पवार साहेबांच्या हृदयात स्थान मिळालं हेच माझ्यासाठी सर्व काही आहे. पार्श्वभूमी काय होती? काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदावरून बळीराम साठे यांची उचलबांगडी करून वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे साठे नाराज झाले. ते जाहीरपणे म्हणाले की शरद पवार जरी बोलावतील तरी मी भेटायला जाणार नाही, पक्षात राहणार नाही. पण हे नाटक इथं संपलं नाही. संजय पाटील घाटणेकर यांनी बारामती गाठून पवार साहेबांना या सगळ्यांची माहिती दिली. त्यानंतर शरद पवारांनी स्वतः साठेंना फोन केला आणि गोविंद बागेत बोलावलं. आज सायंकाळी साठे आपल्या समर्थकांसह गोविंद बागेत पोहोचले. पवार साहेबांना भेटताच साठेंचा रोष निवळला आणि त्यांचा बंडाचा सूर पूर्णतः मावळला. पुढे काय? तर शरद पवारांनी संकेत दिले आहेत की सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व विभागाची जबाबदारी पुन्हा एकदा साठेंच्या खांद्यावर दिली जाईल. म्हणजेच जिल्हाध्यक्ष पदाचे दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार यांनी आता सोलापूर मधील पक्ष कारभारात स्वतः लक्ष घालण्याची घोषणा केली आहे. राजकारणात पद येतात आणि जातातही, पण विश्वास जपणं ही खरी कसोटी असते. शरद पवार आणि बळीराम साठे यांची आजची भेट हा केवळ एक राजकीय समझोता नाही, तर तो आहे नात्यांचा पुन्हा उभारी घेणारा क्षण. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज साठी.